फुकाटचा भेटले 2 दिवस. आदरने काल KFC ला, आज मॅकडी ला. मस्त पैकी आदर शेट किंग इज किंग. आधे गावचा 1 नंबर भोला माणूस आदर काकडे लय किंग आहे. तुम्ही पण संपर्क करा. तुम्ही पण संपर्क करा म्हणा आणि फुकाटचा घाला. आणि अजून एक याचा स्पॉन्सरशिप यो पण यो गुरुवारच्या बाजारात ना गिफ्ट आहे. एक फ्री बर्गर करते एक एक चावा घेऊ. आदर शेठ तुमचे धन्यवाद. मानावे तितके तुमचे आभार कमी. आता राहिलेला कचरा पण तुम्हीच घरी घेऊन जा. या सन्मान चिन्ह राहिलेला काटचा घाला पण पोट नाही भरला. आता घरी जाऊन मस्त की व्हेज काहीतरी बनवले त्याला दणकवता. आधी ड्रायव्हरला सोडून येतं घरी. मस्त पैकी फ्लॅटवर आले. आता मस्त पैकी जेवतो. बघू काय व्हेज. आता नॉनव्हेज खाले आता व्हेज खातो. आणि बघू काहीतरी आणलंय मस्तपैकी खायला दादानी. हो मस्तपैकी खाऊन भेटू उद्या. एक साखरपुडा मित्राचा तिकडे जायला लागेल. टाइमपासचं काम आहे ते करावं लागते. प्रश्न पडले आपला खाऊ काय. हे खाऊ हे घेवर खाऊ हे गुलाबजाम खाऊ हे हलवा खाऊ काय माहिती काय खाऊ. यो खायचा ठरवला. आदर्श शेटला राव ना माझे बिना परत भाई करतं. चल आईस्क्रीम खायला. माना काय मी तर तयारच. चला बोललो आईस्क्रीम खाऊ. आता जेवले मस्तपैकी घरी. आणि यो झालं 6 महिने करते ह्या बोर्डावर काम. तरी अजून पुटणार या बोर्डाचा काम. त्याचा फक्त घेतं 5 दिवस करेल. नंतर 3-4 महिने तर तसाच बोर्ड राहील. लगीन तुझा लगीन जपना ना गाला. माझा होईल तुझा लगीन जमताना. तुझ्या 18 लवर आहेत त्यांचे कुणला करशील त्या पण ते बघू. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. घरची सांगता कुणला करायचं त्या. चला तर शेट आईस्क्रीम खायला. नागले सरकार पण आले. नागले सरकार पाकिस्तान वाले. द नेक्स्ट डे फ्रेश वगैरे झालो. आता जातोय नाश्ता करायला. नाश्ता करून झालं का लगेच बाबूला सोडायला लागेल स्कूलमध्ये. बाबूला स्कूलमध्ये सोडलं का परत 1-1.5 वाजता जायचे. साखरपुडा आहे मित्राचा. हे माझ्या पाठी असायचा तो केदारनाथला होता तेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट नव्हती केली. आता दादा मला ब्लॉगिंग स्टार्ट केली. दादा करतो ब्लॉगिंग कर ब्लॉग म्हणून स्टार्ट केली. बघू तुमचं असंच प्रेम असलं तर मी खूप पुढे जाणार. बाबू शेटला स्कूलमध्ये घेऊन. बाबू शेटचे आयटम आहे आमच्या स्कूलमध्ये. इकडे बघ. तयारी वगैरे झाली आहे. आता चाललो दीपेश दादाला घेऊन साखरपुड्याला. आशुबाई गेलाय पुढं. त्याला काय 2-3 कामं आहेत खारघरमध्ये. ती करून करतं मी डायरेक्ट तसंच आहे. मी कशाला बोललो ते टाइमपास करू. अजून मला लवकर त्याला फक्त तोंड दाखवून घरी येणार. डायरेक्ट घरी येऊन पण 3-4 कामं आहेत ती पण करावी लागणार लगेच. कसं टेन्शन नाही. काय हो म्हणजे असं आहे का. मला उजवणार. साहिल शेट तू कधी उजवणार. बाकी बाई फुल ऑर्डर मारते आता सध्या. निघालो साखरपुड्याच्या 2-3 कामं आहेत म्हणून ते पण चाललेत. तो भाई बाकीचा मित्र आहे. मस्त की जेव घेऊन निघालो डायरेक्ट. ड्राइवर खाली अरेंज करतो. ड्राइवर मिलेगा उधर. पाणी हवा खाल्लाच बिझनेस स्टार्टअप केला पुन्हा एकदा.
समजेलच तुम्हाला मैं लेके आ जाता हूँ, मेरे को मिलेगा कुछ ये नहीं है। कैलेश भाईची कृपा चलो लेके आ नवीन बिझनेसला हाँ मैं लेके बैल हाँ मास्टर बुला लो गाड़ी डिलीवरी देता हूँ निकलता हूँ। फायनली नवीन बिझनेससाठी एक बोलेरो पिकअप घेतलेला आहे कारण की आता नवीन अजून एक बिझनेस स्टार्टअप करायचा आहे ना म्हणून हा वाला पिकअप घेतलेला आहे तुमच्या कृपेने असाच आमचा धंदा वाढू दे गणपती बाप्पा मोरया नाव घे गणपती बाप्पा बसलाय प्रेस करतो ती बेल वाजल्यानंतर स्टार्टर मारायची हा गाडी वगैरे घेतली मस्तपैकी फायनली नवीन बिझनेस चालू केलेला आहे पाण्याबाईच्या कृपेने पाण्याबाईला पण द्यायचे थोडंफार काहीतरी दादा गेला आता परत फॉर्च्युनर आणायला जायचे कारण की ती कामाला टाकलेली म्हणून हार वगैरे घेतलेला आता फक्त पेढे घ्यायचे बाकी आहेत टेम्पो तर घरी पोचलेला आहे मी आलतो पनवेलला हार घ्यायला आता जातो मस्त पूजा करून घेतो नवीन बिझनेसला सेटअपला चालू हार पेढे नारळ घेतलेला आहे जाऊन पूजा करून घेतो मग नंतर अजून 2-3 कामं ती पण करावी लागणारच आहेत बस पूर्ण दिवस बिझी होतो पण ब्लॉग शूट नाही केला दोनशे साईडला घेतो या साईड मस्त फ्रेश वगैरे झालोय गाडी एक साईडला लावून ठेवतो नीट आणि काही माझे ते कागदपत्र आहेत ते पण नीट ठेवतो म्हणजे टेन्शन नको तो टेम्पो आतमध्ये लावलाय आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे असेच ब्लॉग बघत राहा